हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. किती सुंदर अशी सकाळ आहे. आणि हे बघा, 1 2 3 3 टोपल्या आणलेल्या आहेत. तर खूप सारं हार्वेस्टिंग करायचं आहे, तर व्हिडिओ जरूर पहा. आणि आल्या आल्या माझ्या डोळ्यास पडलं हे बघा, किती छान असा आपला दुधी भोपळा 2 2 तयार होत आहेत, 3 3 तयार होत आहेत पहा. तर काढूया आपण थोडेच दिवसात ह्याला. भरपूर पाऊस पडून गेला आहे परवा दिवशी, खूपच जोरात, आणि चिखल होता पूर्ण भरलेला. आज थोडं वाळलं आहे, तर बघूया काय हार्वेस्ट मिळते. खूपच अशा वाढलेल्या आहेत ह्या भेंड्या. हे पाहू शकता, पूर्ण वाढ झालेली आहे. मी ह्या सगळ्या काढून घेते आता इथे आल्या आल्या. हे बघा, हे पहा, भरपूर भेंडी मिळाली. हे पहा, तर आता इथं भेंडी लावली आहे, इथं ही गवारी आहे फ्रेंड्स. आणि आता आपण ही नवीन भेंडी लावली आहे, मी तिकडं चालली आहे. इथंही भरपूर अशी भेंडी आलेली आहे. तुम्हाला मी एक उदाहरण म्हणून दाखवते. इतकी मोठी भेंडी झालेली आहे. इकडे या, हे बघा, एवढ्याशा छोट्या झाडाला तुम्ही पाहू शकता. हे बघा, भेंडीची वाढ पहा. हे पहा, इतकी लांबडी भेंडी कधी बघितली आहे का तुम्ही? हे पहा, हे पहा, हे पहा फ्रेंड्स, मी ही पहिल्यांदाच बघते इतकी लांबडी भेंडी. हे पहा. तर फ्रेंड्स, मला माहीत नाही ही कोणती जात आहे, पण मला ही जून वाटते. मी ही नंतर तोडून घेते, कारण आपल्याला ऑलरेडी इथं इतकी भेंडी मिळालेली आहे. तर मी ही नंतर तोडून घेते. हे बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला सारखं दाखवत होते की भोपळा पिकायचा आहे, आणि हे पहा, पिकायला चालू झाला आहे. कोणतं ताई म्हणले बहुतेक हा पिकणार नाही, पण पहा, पिकलेला आहे. लॉंग बीन्स पहा, काय सुंदर दिसत आहेत, खूप छान आलेत. तर मी पटकन आता ह्याला तोडून घेते. हे बघा, हे मुंगळे ना, भीती वाटते मुंग्यांची. हे बघा, किती छान रेडी झालेत. वाव. या मुंगळ्यांपासून स्वतःच्या हाताला वाचवायचं, त्यातून शेंगा काढायच्या, म्हणजे तारेवरची कसरत आहे. पण प्रत्येक चांगली गोष्ट कष्टातूनच मिळते, सहजासहजी मिळत नसते. ह्याचंच हे उदाहरण म्हणायचं. आणि दुसरी म्हणजे कुठल्याही गोष्टीची आपल्याला आवड असली पाहिजे. जसं मला गार्डनिंगची खूप आवड आहे, आणि हार्वेस्टिंग मला खूप आवडतं, त्यामुळे मला कधीही कंटाळा येत नाही. आणि कसं असतं ना, कोणतीही गोष्ट आयती मिळाली ना, त्याचं काहीच महत्त्व नसतं. त्यामुळे प्रत्येक चांगली गोष्ट जर मिळवायची असेल तर कष्ट हे केलंच पाहिजे. शेंगा काढताना फास्ट फॉरवर्ड दाखवते, पण एवढ्या टोपलीवर शेंगा काढायला अर्धा तासाहून जास्त वेळ लागला. शेंगांचा पहिला हप्ता झालेला आहे, अजून भरपूर आहेत. सकाळ सकाळ आभाळ आल्यामुळे उष्णता नाही आहे, पण इतका दमटपणा आहे ना, असं घामानं चिंब होतं हे सगळं हार्वेस्टिंग करता करता. ओ वाव, काय मस्त शेंगा मिळतात. हा वेल झाला. आता हा पहा, ह्याच्या काढून घेणार आहे आता. ह्या पण भरपूर आहेत, फक्त हे जरासं लांबीला कमी आहेत ह्या शेंगा. हे पहा इथं किती आहेत. ह्या शेंगांची उसळ आणि दाण्यांची आमटी काय जबरदस्त लागते माहिती आहे. हा काय सुंदर शेंगा आलेल्या आहेत. ह्या सगळ्या मला आता काढून घ्यायच्या आहेत. चिखल बघताय ना, तोडण्याचं एवढं मोठं काम. हे दुसऱ्या वेलाच्या एवढ्या मिळालेल्या आहेत. हे बघा, आता टोपली भरून गेलेली आहे आपली. तिकडच्या बागेत चालली आहे. बघा, जाता जाता परत मला इथं भेंडी दिसतीये. 2 अजून आहेत. काय करायचं, खूपच आहे. भेंडीच्याच पुढे मिरच्यांची रोपं दिसत असतील, ज्याला पूर्ण मिरच्यांनी भरलेली आहेत बघा. जोरदार पावसामुळे बरीच रोपं अशी वागतात, त्याला परत सगळं व्यवस्थित लावावी लागतात. वांगी पाहताय ना, भरपूर आलेली आहेत. पण मी आता चाललेली आहे दोडक्याच्या वेलाकडे. बाहेरच्या बाजून आपण दोडके काढून घेऊया. चला. गोसावळ्याचा आणि दोडक्याचा वेल एकत्र आहे, तर शोधावं लागतं. हे मध्ये मध्ये पावसामुळे असं खूप वाढलेलं आहे वेल. फुलं तर पाहताय तुम्ही. तर चला पाहूया, दोडके तर दिसणार आहेत. हे बघा, ह्याला पण मुंगळे आणि छोटे छोटे आलेत मधमाशा, फुलपाखरं माझ्या इथं. हे पहा, किती छान दृश्य आहे.
असे दोडके आलेले आहेत, तर आपण तोडून घेऊया आता. हां, बघा फ्रेंड्स किती छान दिसतात. वा, मी आता दाखवतेय फक्त तुम्हाला, आणि मी आता हे सगळे पटापट तोडून घेणार आहे. फ्रेंड्स हे पहा, वा, हे पहा. तुम्ही म्हणत असाल हार्वेस्टिंग करताना मी सारखं वा किती छान किती सुंदर असं तारीफ करत असते ना. खरंच ते हार्वेस्ट बघून मला खूप छान वाटतं आणि इतकं समाधान मिळतं ना, आणि आपोआपच तोंडातून हे शब्द निघतात. तुम्ही खरंच सांगा ना, हे बघून किती सुंदर वाटतंय ना, निसर्गाचं हे सौंदर्य. बघा 7 दोडके मिळाले, आणि हे लहान आहे गोसावळ, पण हे पहा इथे एक तयार झालेला आहे, मला एक मिळालेला आहे, अजूनही मिळतील. वा, गोसावळ मिळाली. तर गोसाळी दोडके तोडलेले आहेत. आपण चाललोय त्या बागेमध्ये, आपल्याला खूप सारी कलिंगडं तोडायची आहेत. तर चला. कोण तर म्हटलं की छोटी का तोडताय, पण फ्रेंड्स हे बघा, मग खराब होऊन जातात अशी छोटी ना, तर ती आतून छान निघतायत लाल. हे बघा, मी आता 2 तोडली आहेत, पण ही आतून खूप छान निघणार आहेत. हे बघा, असं पिवळसर झाले की लगेच आम्ही तोडून घेऊ, कारण खराब होण्यापेक्षा खाल्लेलं बरं. हे बघा, 4 तोडली आहेत. अजून आहे, इथे एक आहे, अजून पूर्ण वेल भरलेला आहे. हे पहा किती झाली. मला वाटतं हे पण काढावं का बघते मी. हे पण एक बघा फ्रेंड्स, हे पहा इतकी सारी कलिंगड, आणि तुम्ही वेल पाहताय, पूर्ण वेलाची कलिंगडं काढली आहेत. एक 2-3च राहिलेली आहेत आता, ती आपण उद्या किंवा परवा काढूया. तर आज इतकी सारी कलिंगडं मिळाली. हे आपण वेलाचं एक काढलं, आता एकच राहिलंय. बघा, इथे एक छोटं आलेलं आहे, आणि एक तडकलेलं काढून टाकलेलं आहे. तर अजूनही 2 आहेत, बघूया आता. आणि हे बघा फ्रेंड्स, खरबुजाच्या वेलाला खरबूज, आणि माझं भाजी तोडण्याचं काम चालू आहे. आणि हे पहा, मिस्टर माझे योगा करतायत इथे, आणि हे आपलं तळं, आणि मी आता भाजी तोडून आली आहे. बघा, इथं आणून ठेवली ती कलिंगड, आणि हे एक कलिंगड मिळालेलं आहे, ते पण ठेवते आता इथं. मला ट्रे कमी पडतोय, आणि माझी योगा मॅट इथं घातलेली आहे. मला आता योगा करायचा आहे. फ्रेंड्स, चिखलात भरपूर असं हार्वेस्टिंग केलेलं आहे. इतकी सारी कलिंगडं मिळालेली आहेत, गोसावळ एक मिळालं आहे आपल्याला, आणि खूप सारी भेंडी काढली आहे आपण, आणि लॉंग बीन्सच्या शेंगा ही तर टोपली भरून गेली आहे, आणि इतके फ्रेश असे दोडके पाहताय तुम्ही. तर हे आहे माझं आजचं हार्वेस्ट, सुंदर असं हार्वेस्ट. कसा वाटला आजचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ जरूर कमेंटमध्ये लिहा. परत भेटूया अशाच सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत. आता मला योगा करू दे. स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.